never knew you were. तर नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण CapCut ॲप्लिकेशन मधून बनवला आहे आणि आजच्या व्हिडिओतलं मटेरियल सर्व या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मधून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर घेतो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करून. स्टार्टिंगला सोपं VPN कनेक्ट करून घ्या. कनेक्ट केल्यानंतर CapCut ॲप्लिकेशन ओपन करून टाका. तर ओपन केल्यानंतर हा एक इंटरफेस तुम्हाला अशा पद्धतीने बघायला भेटेल. तर न्यू प्रोजेक्टचा आयकन त्याच्यावर क्लिक करा. जो तुमचा मॉडेलची इमेज आहे त्याला सिलेक्ट करून घ्या. तर अशा पद्धतीने घेतलंय सिलेक्ट करून. तर बघू शकता फोटोच्याच खाली तुम्हाला एक ॲड व्हिडिओचा ऑप्शन भेटेल, त्याच्यावर क्लिक करा. खाली असे 5 ऑप्शन ओपन होणार. तर पहिलं ऑप्शन म्हणजे साऊंड. तर मी तुम्हाला जे सॉन्ग दिलं ते साऊंडमध्ये जाऊन ॲड करून टाका. तर या पद्धतीने आपण घेतलंय सॉन्ग. तर मॉडेलची इमेज क्लिक करा आणि त्याला लास्टपर्यंत घेऊन टाका. नॉर्मली पुढं ठेवा आणि बॅक या. सॉन्गवर क्लिक करा म्हणजे आपण आलो त्याच्या कंप्लीट लास्टला. परत बॅक या आणि मॉडेलची इमेज क्लिक करा आणि तिथून पुढचा पार्ट इथून कमी करून टाका या पद्धतीने. अशा पद्धतीने एवढं केल्यानंतर जे लास्टचं नाव टेक्स्ट CapCutचं त्याच्यावर क्लिक करून त्याला डिलीट करून टाका. सॉन्ग आणि फोटो फायनली इथे रेडी आहे आपला. आता बीट आणि इफेक्ट सर्व कसे काय लावायचे तुम्हाला सर्वच सांगून देतो. तर आता बघू शकता. तर आता आपलं पहिलं बीट आहे. तर पहिलं बीट आपला इथे कंप्लीट 8 सेकंद. तर 8 सेकंदवर आल्यानंतर तुमच्या मॉडेलची इमेज क्लिक करायचं आणि इथं एक नंबर तुम्हाला ऑप्शन भेटतं म्हणजे स्प्लाइट. त्या स्प्लाइट नावाच्या ऑप्शन क्लिक करा म्हणजे तिथं लागलं तुमचं जेणेकरून पहिलं बीट. तर पहिलं बीट आपलं आहे ते म्हणजे 8 सेकंद. त्या पुढचं बीट आहे ते म्हणजे व्हिडिओच्या लास्टचं बीट आपलं आहे 11 सेकंद. तुम्हाला 2च बीट लावायचे, एक 8 सेकंदवरचं आणि एक 11 सेकंदवरचं. तर या पद्धतीने आपण बीट लावली. तर काय करा, स्टार्टिंगच्या इमेजवर क्लिक करा. तुमच्या मॉडेलची इमेजवर क्लिक केल्यानंतर स्टार्टिंगच्या मॉडेलची इमेज क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्हाला इथे कीचं ऑप्शन भेटेल. त्या कीच्या ऑप्शन जर क्लिक केलं तर ती आहे पहिले ऑटोमॅटिक आपली प्लसची असेल तर त्या प्लसच्या याच्यावर क्लिक केलं तर ती मायनसची होऊन जाते. या पद्धतीने स्टार्टिंग तुम्हाला एक रेड पट्टी आली. एवढं केल्यानंतर डायरेक्ट पुढे या. पुढे आल्यानंतर तुम्हाला यायचं ते म्हणजे इथं 6 सेकंदवर. 6 सेकंदवर आल्यानंतर खाली असे भरपूर ऑप्शन भेटते. स्क्रॉल डाऊन करा. एक बेसिक नावाचा ऑप्शन भेटेल. ते बेसिक नावाचे ऑप्शन क्लिक करा. स्केलवर या. इथं ऑलरेडी माझी 103 आहे तर ही साईज मी इथं 120 करून टाकतो. या पद्धतीने आपल्याला झूमचं ॲनिमेशन द्यायचं आहे त्यासाठी आपण हे करतोय. तर 120 इथं आपण साईज सिलेक्ट केली. परत नॉर्मल पुढे आणि आपण झालोय सर्व बॅक. परत मॉडेलची इमेज क्लिक करा म्हणजे आपण आलोय त्याच्या कंप्लीट लास्टला. परत तिथे की मारा. परत बेसिक नावाचे ऑप्शन क्लिक करा. माझी जी ऑलरेडी होती 103 तर ती मी इथे 103 करून टाकतो या पद्धतीने आणि ते यस म्हणतो. अशा पद्धतीने एक आपलं ॲनिमेशन लावून गेलंय. एवढं केल्यानंतर बघू शकता 2 नंबरच्या इमेजवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथे ॲनिमेशनचा ऑप्शन भेटेल 3 नंबरला. ॲनिमेशनवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इनमध्ये येऊन तुम्हाला एक रॉक वर्टिकलीवाला ॲनिमेशन भेटेल. त्याच्यावर क्लिक करून साईज 1.1 सेकंद ठेवा आणि इथे यस म्हणा. अशा पद्धतीने ठेवल्यानंतर बघू शकता आणि इथं तुम्हाला एक पहिल्या बीट आपलं जे पहिली बीट आहे 8 सेकंदवरचं त्या व्हाईट बीटवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर व्हाईट बीटवर तिथं लावायचं आपल्याला पुल आउटवाला इफेक्ट. या पद्धतीने त्याला सिलेक्ट केल्यानंतर साईज फुल ठेवा आणि इथे यस म्हणा. परत 2 नंबरच्या व्हाईट बीटवर परत क्लिक करा. तिथं सुद्धा लावायचं आपल्याला व्हाईट फ्लॅश. या पद्धतीने साईज एकदम 0 ठेवा आणि इथं यस म्हणा. या पद्धतीने केल्यानंतर खाली तुम्हाला एक इफेक्टचा ऑप्शन भेटेल. इफेक्टवर क्लिक करा. इफेक्टवर क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्ही तर इथं इफेक्टवर क्लिक केल्यानंतर स्टार्टिंगला व्हिडिओ इफेक्टमध्ये जा. व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये हॅलो ब्लर नावाचा इफेक्ट भेटेल. नाही भेटला वर सर्च करा 100% भेटणार. तर त्याला सिलेक्ट करून बघू शकता. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर ॲडजस्टमध्ये या खाली त्याची इंटेन्सिटी आहे ती पुन्हा 100 करून टाका आणि ते यस म्हणा. एवढं केल्यानंतर परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जा. परत वरती भरपूर ऑप्शन भेटतं. एक लाईट इफेक्टचा ऑप्शन भेटेल. लाईट इफेक्टच्या ऑप्शनवर क्लिक करा आणि इथं बघू शकता तुम्हाला लीक 1 नावाचा इफेक्ट भेटेल. त्याला सिलेक्ट करून ते यस म्हणतो. या पद्धतीने त्याला ठेवायचं आपल्याला या पद्धतीने एवढं पार्टपर्यंत इथपर्यंत आपलं 8 सेकंदपर्यंत त्याला ठेवायचं आहे. परत व्हिडिओ इफेक्टमध्ये आहे स्टार्टिंगपासून इथं ग्लिच नावाचा ऑप्शन भेटेल त्याच्या शेजारी
तिथं त्याच्यावर गेल्यानंतर इथं क्रोमॅटिकवाला इफेक्ट भेटेल, त्याला सिलेक्ट करून इथं यस म्हणा. या पद्धतीने त्याला पण सुद्धा असं लास्टपर्यंत घेऊन टाक. अशा पद्धतीने एवढं केल्यानंतर त्याच्यावर क्लिक केल्यानंतर ॲडजस्टमेंट जा, त्याची इंटेन्सिटी आहे ती आपल्याला 57 ठेवायची. या पद्धतीने ठेवून टाका. अशा मध्ये ठेवल्यानंतर बघू शकता आणि ते यस म्हणतो. एवढं केल्यानंतर पहिल्या इमेजवर क्लिक करा. खाली स्क्रोल डाऊन करा, एक फिल्टर नावाचा ऑप्शन भेटेल, फिल्टरच्या ऑप्शनवर क्लिक करा. फिल्टरच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथं ट्युलर्स नावाचं फिल्टर भेटेल, त्याला सिलेक्ट करून साईज 50 ठेवा आणि इथं यस म्हणा. अशा पद्धतीने एवढं झाल्यानंतर बघू शकता. आता एवढं झाल्यानंतर इथं बघू शकता ओव्हरलेचं ऑप्शन भेटेल, 4 नंबरला ओव्हरले क्लिक करा. ॲड ओव्हरलेमध्ये गेल्यानंतर जे मी तुम्हाला टेक्स्ट दिलं ते ॲड करून घ्या. 1 नंबरचं ॲड केल्यानंतर त्याला ठेवायचं आपल्याला ते फक्त इथपर्यंत 8 सेकंदपर्यंत. त्यानंतर पुढचं टेक्स्ट इथून ॲड करून घ्या ओव्हरलेमधून परत, त्याला लास्टपर्यंत घेऊन टाका. एवढं केल्यानंतर काय करता, इफेक्टमध्ये या, व्हिडिओ इफेक्टमध्ये जा. गेल्यानंतर इथं लाईट इफेक्टमध्ये या. लाईट इफेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला फ्लॅश नावाचा इफेक्ट येतील, त्याला सिलेक्ट करून इथे यस म्हणा. त्याला ठेवायचं आपल्याला ते म्हणजे एवढं पार्टपर्यंत 8 सेकंदपर्यंत. ॲडजस्टमेंट आणि त्याची स्पीड जी आहे ती पूर्ण 0 करून टाका. 0 केल्यानंतर त्याच्यावर क्लिक केल्यानंतर ऑब्जेक्टमध्ये या, ते फक्त ओव्हरलेलं सिलेक्ट करून ते यस म्हणा. या पद्धतीने फायनल तुमचं एवढं झाल्यानंतर व्हिडिओ इथं रेडी झाला आहे. वर सेटिंगमध्ये या, फ्रेम रेट 60 लावा, कोडेट हाय करा, डायरेक्ट हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून टाका. चला भावना, भेटूया आपण पुढच्या ट्युटोरियलला. जय हिंद, जय महाराष्ट्र.